नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, गवार, कोथिंबीर आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार कायम आहेत. सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव रोज 50 ते 100 रुपयांनी बदलतात. तर बाजार समित्यांमध्येही याचा परिणाम दिसत असला तरी सरासरी दर पातळी स्थिर दिसते. सध्या बाजारात सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 5,300 रुपयाने विकले जात आहेत. सोयाबीनची बाजारातील आवकही मर्यादित आहे. असं असलं तरी चढ-उतार दिसतेय. काहीसे चढ-उतार वगळता सोयाबीनचे सरासरी भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. कापसाची आवकही मर्यादित आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीचा सध्या बाजारावर परिणाम दिसतोय. कापसाला सध्या उठाव कमी असल्याचं उद्योगांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे सीसीआयच्या कापूस विक्रीलाही कमी प्रतिसाद मिळतोय. उद्योग गरजेप्रमाणेच खरेदी करतात, पण सीसीआय भाव कमी करत नसल्याने बाजार टिकून आहे. सध्या बाजारात कापूस सरासरी 7,500 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय. कापसाचे भाव पुढील काळात सीसीआयच्या विक्री दरानुसार बदलण्याची शक्यता असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय. राज्यातील बाजारात मागील काही महिन्यांपासून गवारचा भाव तेजीतच आहे. आजही राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये गवारीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळतोय. सध्या बाजारात तूर गुणवत्तेनुसार सरासरी 6,000 ते 7,000ने विकली जाते. राज्यातील अनेक भागात गवारीचं पीक आहे. त्यामुळे पुढील काही काळ बाजारातील आवक कमीच राहून गवारीचे भाव टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. बाजारातील कोथिंबिरीची आवक वाढलेली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय. कोथिंबिरीला बाजारात उठावही चांगला आहे. मात्र वाढलेल्या आवकेमुळे भाव स्थिरावलेले आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमधील कोथिंबिरीची आवक सध्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचं व्यापारी सांगतात. तर कोथिंबिरीला शेकडा 400 ते 700 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. क्विंटलला गुणवत्तेप्रमाणे 1,500 ते 2,000च्या दरम्यान भाव मिळतोय. कोथिंबिरीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कोथिंबीर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारात लसणाची आवक काहीशी मंदावली आहे. याचा आधार लसणाच्या भावाला मिळतोय. लसणाला सध्या चांगला उठाव आहे. लग्न सराई आणि समारंभामुळे मागणी वाढली आहे. तर यंदा लसणाचं उत्पादन कमी झाल्याचं अनेक शेतकरी सांगतायत. बाजारातील आवक मंदावल्यानंतर दरातही वाढ दिसून आली. सध्या लसूण 7,000 ते 9,000च्या दरम्यान विकला जातोय. लसणाची आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही स्थिर राहू शकतात, असा अंदाज लसूण बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.